नमस्कार. आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुमच्या घरात सुद्धा चपाती शिल्लक आहे आणि खायला भाजी शिल्लक नाही आहे, तर मग अशा वेळी काय करायचे? तर याच शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून मी तुम्हाला एक छान आणि झटपट होणारी रेसिपी सांगणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य आहे शेंगदाणे, कढीपत्ता, चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेली हिरवी मिरची. फोडणीसाठी जिरी, मोहरी, हळद. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम चपातीचे बारीक तुकडे करून मी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे. चपाती मी या ठिकाणी थोडीशी जाडसर म्हणजे चुरल्याप्रमाणे वाटून घेतली आहे. आता कढईमध्ये तेल तापलेले आहे. तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे छान तळून झाले आहेत, काढून घेऊयात. तेलामध्ये मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून घेऊयात. ते थोडे परतल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. चपात्यांमध्ये मीठ असल्यामुळे कांद्याला थोडेसे मीठ टाकून घेतले आहे. मीठ जास्त घालायचे नाहीये. कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. आता कांदा छान परतून झाला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालू. हळद नंतर घालायची आहे, कारण हळद तेलामध्ये जळून जाईल म्हणून आपण नंतर घातलेली आहे. आता यामध्ये बारीक चुरून घेतलेली चपाती घालूया. पाहू शकताय चपातीचे पोहे आपले तयार झालेले आहेत. खूप छान रंग आला आहे. आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. त्याचप्रमाणे तळलेले शेंगदाणे सुद्धा अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत. पाहू शकताय आपले चपातीचे पोहे किती छान झाले. अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून तुम्हाला जर काही हेल्दी आणि पौष्टिक खाण्याची इच्छा झाली असेल तर हे पोहे नक्की ट्राय करा. तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनवरही द्या. मुले आवडीने नक्की खातील. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.